नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा हंगाम सुरू आहे आणि त्यानुसार आता 2 दिवस निवडणुका आलेल्या आहेत। आता मी अनेक परिसरामध्ये फिरलो, माझ्या कानावरती आकडे आले, 10,000 वाटले जातात, 20,000 वाटले जातात। मला सांगा, 10,000 रुपये जरी एका मताला मिळाले तरी सुद्धा 10,000 भागिले 1825 दिवस केले आपण 5 वर्षाचे, तर 5.5 रुपये येतात। 5.5 रुपयामध्ये अंड सुद्धा येत नाही कोंबडीचं, 5.5 रुपयात बिस्किटचं पाकिट सुद्धा येत नाही, 5.5 रुपयात बाकीच्या कुठलीच वस्तू येत नाही। एवढ्या कमी पैशामध्ये स्वतःला विकणं म्हणजे स्वतःचा अपमान करण्यासारखा। आणि म्हणून माझ्यासोबत जे तरुण आहेत, माझ्यासोबत जे काही या महाराष्ट्रात क्रांती करू इच्छितात, या सर्व तरुणांच्या मनातील भावना हीच आहे की कुणी नागरिकांनी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपलं मत विकू नये। मत विकायचं नाही, पैशांनी तर अजिबात नाही। कारण जो तुम्हाला आज पैसे देणार आहे, उद्या प्रत्येक कामासाठी पैसे घेणार आहे। जो आज पैसे देणार आहे तो उद्या पैसे घेणार आहे। जो आज तुम्हाला वाटणार आहे तो उद्या तुम्हाला लुटणार आहे। जो तुम्हाला आज वाटणार आहे तो उद्या तुम्हाला लुटणार आहे। आणि त्याच्यामुळे लोकशाही बुडणार आहे, त्याच्यामुळे लोकशाही बुडणार आहे। आणि म्हणून आम्ही मत देणार, आम्ही 100% मतदान करणार, पण अशा माणसाला जो आम्हाला पाया पडायला लावत नाही। जो आज पाया पडायला लावेल, म्हणजे जो आज तुमच्या पाया पडेल, उद्या तो प्रत्येक कामासाठी तुम्हाला पाया पडायला लावेल। म्हणून जो पाया पडेल त्याच्या पाया पडायचं नाही, जो गळ्यात पडेल त्याच्या गळ्यातही पडायचं नाही। जो सन्मानाने स्वाभिमानी मत मागेल त्याला आम्ही सन्मानाने स्वाभिमानी मत देऊ। मत विकणार नाही, कोणाच्या दादागिरीला घाबरणार नाही, कोणाच्या आमिषाला भूल पडणार नाही। मतदान आमचा हक्क आहे, तो आम्ही बजावणार आणि 100% मतदान करणार। मत विकणार नाही, मत विकून उपयोग नाही, मत विकणाऱ्याला भविष्य नाही, मत विकणाऱ्याचं करिअर नाही, मत विकणाऱ्याला इज्जत नाही, आणि मत विकणाऱ्याचं आयुष्य नाही, आणि लोकशाही भविष्य नाही। म्हणून मत विकणार नाही, मत विकणार नाही। धन्यवाद।